मतदार याद्यांमधील सुधारणांबाबत मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई दिल्लीत। भेटीपूर्वी मविया आणि मनसे नेत्यांची बैठक। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंगची हायकोर्टात धाव। आज याचिकेवर सुनावणी। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। भाजपकडून मतचोरीबाबत मविया आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद? लोकसभा निवडणुकीतील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। तर पडोळे ॲक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। बिहारमध्ये बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा राजीनामा। उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी। जळगावात नोव्हेंबरमधील अवकाळी पावसानं 27 गावांमधील 3250 शेतकऱ्यांना फटका। 1550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। शिरूरच्या मनसरमध्ये एक बिबट्या जेरबंद। पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक। मात्र वनमंत्र्यांनी अद्याप घटनास्थळी भेट न दिल्यानं ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार। पिंपरखेडला वनमंत्री 3 ते 4 दिवसात जाणार। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1,500चा हप्ता आजपासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन।